Okay, we are going to see the next chapter, the next part of the chapter after capillary action, capillary fall, capillary rise. आपण या ठिकाणी बघितलं होतं. त्या ठिकाणी दोन कंडिशन्स बघितल्या होत्या कॅपिलरिटीच्या. ठीक आहे, डेफिनेशन ऑफ द कॅपिलरिटी बघितली होती आपण मागच्या लेक्चरमध्ये. आणि आता आपण बघतोय त्यामध्ये जो काय राईज आहे कॅपिलरीच्या आतमध्ये, जो राईज असतो, लेवल हाईटची काय वाढते, त्याचा फॉर्म्युला आपण बघितला होता. त्यावरचं आपल्याला आता एक एक्झाम्पल बघायचं आहे. ठीक आहे, चला आता आपण बघूया या ठिकाणी काय दिलेलं आहे. पेज नंबर एक्झाम्पल नंबर 2.7. एक्झाम्पल नंबर 2.7 बघूया. डेटा काय काय दिलेलं आहे, कॅल्क्युलेशन्स काय काय आहेत ते बघूयात आपण. अ कॅपिलरी ट्यूब ऑफ द रेडियस 5 × 10⁻⁻4 मीटर. व्हॉट इज द रेडियस ऑफ द कॅपिलरी? 5 × 10⁻⁻4 मीटर. दिस इज द radius. Immersed in the beaker filled with mercury. Mercury is nothing but a liquid which is do not weight the solid. त्यामुळे त्या ठिकाणी काय होईल, कॅपिलरी फॉल्स, म्हणजे आतमधलं जे काही लेवल आहे ती फॉल डाऊन होणार आहे, हाईट कमी होणार आहे आतमधली. ठीक आहे. द मर्क्युरी लेवल इनसाइड द ट्यूब इज फाउंड 8 × 10⁻³ मीटर बिलो द लेवल ऑफ द रिझर्वायर. रिझर्वायरच्या खाली, एक रिझर्वायरमध्ये त्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे कॅपिलरी ट्यूब, आणि त्याची रिझर्वायरच्या खाली हाईट किती सांगितलेली आहे? हाईट -8 × 10⁻³ मीटर. आता या ठिकाणी मायनस लिहायचं रिझन काय आहे समजलं पाहिजे ना. हाईट इज इक्विव्हॅलंट टू लिक्विड राईज. आता राईज होतोय का फॉल होतोय? आता खाली जाणारे म्हणून निगेटिव्ह लिहिलेलं आहे इथं, लक्षात घ्या. ठीक आहे, दोन टाईपच्या हाईट्स आहेत ना, एक वरती जाणारी वाढणारी आणि एक हाईट खाली जाणारी. ठीक आहे, ओके. मग पुढे काय? डिटरमाइन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द मर्क्युरी अँड द ग्लास. तो जो काय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे, अँगल थिटा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा मागच्या याच्यातला. ठीक आहे. सरफेस टेन्शन ऑफ द मर्क्युरी टी इज गिवन. टी किती दिलेलं आहे तुम्हाला? 0.465 न्यूटन पर मीटर. ठीक है. and its density rho is given 13.6 into 10⁻³ 13.6 into 10⁻³ kg per meter cube. ठीक है. g is equal to 9.8. g is equal to 9.8 meter per second square. what is the value of the angle of contact? ठीक है. तर ऑलरेडी आपण बघितलं होतं t is equal to HR rho g upon 2 cos theta. ठीक आहे. हा फॉर्म्युला आपण बघितलं होतं सरफेस टेन्शनचा मागच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. फॉर्म्युला लक्षात राहायला पाहिजे. एकच लक्षात ठेवा, h is equal to 2t cos theta upon r rho g, तो लक्षात ठेवा. अदरवाइज t is equal to HR rho g upon 2 cos theta. कोणताही एक लक्षात ठेवा, दुसरं लगेच त्याच्यावरून फाइंड आउट करता येतो आपल्याला. ओके. व्हॅल्यूज पुटअप करू. t is equal to बघू या ठिकाणी काय आहे, h ची व्हॅल्यू काय, -8 × 10⁻³ ओके, इंटू r किती आहे, 5 × 10⁻⁴ इंटू रो किती आहे, 13.6 × 10⁻³ इंटू g किती आहे, 9.8 डिवायडेड बाय, हिअर इट इज 2 × cos थीटा. टी ची व्हॅल्यू किती आली होती तुमच्या इथे दिलेली, त्यांनी दिलेली आपल्याला 0.465. ठीक आहे. कॉस थीटाला मी इकडे आणतो. कॉस थीटा इज इक्वल टू, यांचं बेसिक कॅल्क्युलेशन करून घेऊ जरा. -40 8 5 40 इंटू हे किती होतील, 13.6 इंटू 9.8 इंटू 10⁻³ 10⁻⁴ 10⁻⁻7 -3 -4 -7 -7 + 3 10⁻⁴ अगेन, किंवा -3 + 3 कॅन्सल झाले. ठीक आहे. ओके. डिवाइड बाय 2 इंटू 0.465 विच इज इक्वल टू -40 इंटू 13.6 इंटू 9.8 डिवाइड बाय इंटू 10⁻⁴. यांचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे, 1 हिअर इट इज 13, 1 हिअर इट इज 9. ठीक है. दिस इज ऑल अबाउट cos थीटा. Therefore cos theta is equal to काय,
बघा यांचं मल्टिप्लिकेशन झाल्यावरती किंवा याचं कॅल्क्युलेशन जे आहे एक्सपेक्टेड आहे की तुम्ही लॉगनी ते सॉल्व करावं. आता 11चा लॉग टेबल झालेला आहे आपला, खूप दिवस झाले. मला असं वाटतं की मी कधी स्टार्टिंगला तर 25 दिवस फक्त लॉग टेबलच शिकवलेलं आहे मुलांना. तरी पण लॉगच्या कॅल्क्युलेशनमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील. रेग्युलर लेक्चर आपले जुलैमध्ये स्टार्ट होणार आहे, हे तुम्हाला माहितीच आहे आलेल्या न्यूजप्रमाणे. त्यावेळेला आपण बघू. ठीक आहे. नंतर इथे काय मायनस साईन आपण काय करू, मायनस साईन इकडे शिफ्ट करून देऊ बरं का. बाकीच्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करू. किती आलं ते 0.5732 लॉग कॅल्क्युलेशन, सिम्पल लॉग कॅल्क्युलेशन आहे. मग आता बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, कॉस ऑफ मायनस थिटा. आता थोडंसं मॅथ्स वापरायचं आहे. ज्या मुलांचं मॅथ्स नाही आहे त्यांच्यासाठी मी इथं सांगतो. हे बघा, कॉस ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ मायनस थिटा असतो, हे माहीत असू दे. या ठिकाणी मी स्टार मार्क करतो, तुम्हाला माहीत असावं म्हणून. ठीक आहे. विच इज इक्वल टू म्हणजे कॉस ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस ऑफ थिटा. मायनस कॉस ऑफ थिटा मी असं लिहिलं, बाकी काही नाही. ठीक आहे. 0.5732. therefore पाय मायनस थिटा इज इक्वल टू cos inverse of 0.5732. cos inverse of this value. हे बघा, ज्या वेळेला आपण लिहितो ना, इथं मी जरा काही कॅल्क्युलेशन सांगतो तुम्हाला. बघा, समजा आपण ज्या वेळेला लिहितो साइन ऑफ 30 डिग्री किती असतो, सपोज 1/2 येतो. त्या ठिकाणी व्हॅल्यू त्याची 1/2 आहे. मग याचा अर्थ काय आहे, 30 डिग्री मी इथं ठेवतो, साइन इकडचा तिकडं गेला, साइन इनवर्स ऑफ 1/2. तर इनवर्स तिकडं म्हणजे साइनचं दुसऱ्या साईडला गेल्यावर काय होतो, इनवर्स होतो. कॉसचं इक्वल टूच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर काय होतं, कॉस इनवर्स होत असतो. तसं स्टॅन, कॉट, कोसेक, सेक त्यांच्यासाठी लागू पडतं. इनवर्सचा मिनिंग काय, पहिल्या याला बघू आपण. साइन ऑफ 30 म्हणजे काय, साइन ऑफ अँगल इज अ व्हॅल्यू. साइन ऑफ अँगल इज अ व्हॅल्यू किंवा कॉस ऑफ अँगल इज अ व्हॅल्यू, काही पण म्हणा. साइन घेतलं एक एक्झाम्पल म्हणून, कॉस असेल, टॅन असेल, कॉट असेल, काही असेल तिथे. समजा साइनची टर्म किंवा कॉसची टर्म इकडे आली, इनवर्स ऑफ द व्हॅल्यू यू विल गेट अँगल. मग तसंच आहे बघा, कॉस इनवर्स ऑफ द व्हॅल्यू यू शुड गेट द अँगल. हा पण लॉग टेबलमध्ये याची व्हॅल्यू काढता येते नॅचरल कोसाइन्समध्ये जाऊन, की ही व्हॅल्यू कुठे आहे, त्याचा अँगल तिथे लिहायचा. तर तो अँगल इथं किती येतोय, 55 डिग्री 2 मिनिट्स. हे पण कसे काढायचे ते आपण लेक्चरमध्ये रेग्युलरली बघितलेले आहे. पाय मायनस थिटा. ठीक आहे. ओके. मग थिटा कसा येईल, थिटा इज इक्वल टू, थिटा तिकडे गेला प्लस होणार, हा इकडे पाय मधून, पाय म्हणजे 180 डिग्री, त्याच्यातून हा मायनस होणार 55 डिग्री 2 मिनिट्स. 55 डिग्री पहिले मायनस करू आपण. त्या ठिकाणी 55 डिग्री जर मायनस झाले तर हिअर इट इज 130 मधून अजून 5 गेले 125 डिग्री मधून 2 मिनिट्स गेले, तर दॅट विल बी 58 मिनिट. हे बघा, टोटल इथं कॅल्क्युलेशन सांगतो. 60 मिनिट इज इक्वल टू 1 डिग्री असतात. ठीक आहे. 2 मिनिट आपण मायनस नंतर करू, हे जे 2 मिनिट्स आहे नंतर मायनस करू. पहिले 55 मिनिट्स मायनस करून घेऊ, दॅट विल बी 125 मिनिट्स. आता 125 डिग्री, त्याच्यातून अजून 2 मिनिट गेले. 2 मिनिट कशातून जाते, 60 मिनिट म्हणजे 1 डिग्री असतो. ठीक आहे. मग मी याच्यातून काय करतो माहिती का, 124 डिग्री तसेच ठेवतो. जो 125वा 125th डिग्री जो होता, 1 डिग्री एक शेवटचा जो आहे, त्याच्यातून 2 मिनिट मायनस झाले. तो शेवटचा 1 डिग्री म्हणजे किती, 60 मिनिट असतील. 1 डिग्री म्हणजे काय, 60 मिनिट. त्याच्यातून 2 मिनिट गेले, तर इथे किती उरले, 58 मिनिट. म्हणजे पहिले एवढं सबट्रॅक्ट केलं, दॅट इज 125. त्याच्यातून अजून 2 मिनिट गेले, दॅट विल बी 125 मधून 124 होतील. शेवटच्या डिग्रीमधून 2 मिनिट गेले, दॅट इज 58 मिनिट. दिस इज ऑल अबाउट द थिटा ओव्हर हिअर. राईट डाऊन दिस एक्झाम्पल. आपण लगेच पुढच्या पार्टकडे बघणार आहे. राईट डाऊन दिस. ओके. नेक्स्ट पार्ट वी आर गोइंग टू सी नाउ द हायड्रोडायनॅमिक्स. Hydrodynamics. What is meant by hydrodynamics? Hydro means water, dynamics means to study in motion. ठीक आहे. बघू आपण काय मिनिंग आहे. द ब्रांच ऑफ द फिजिक्स, मी तर थोडंसं डेफिनेशन लिहितो. द ब्रांच ऑफ फिजिक्स which deals with the
study of which deals with the study of properties of fluid in motion is called as हायड्रोडायनॅमिक्स. ठीक आहे, हा एक पार्ट झाला. आता यानंतर आपल्याला काय बघायचंय बघा, स्टेडी फ्लो. त्यातलं एक आपल्याला बघायचंय. लक्ष द्या, आपण या ठिकाणी एक डायग्राम काढतोय. त्या डायग्रामला त्या ठिकाणी काही नोमेनक्लेचर करणार आहे. ओके, ठीक आहे. आता बघा, फ्लो लाईन्स, दीज आर द फ्लो लाईन्स. ठीक आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अँड दिस इज द फ्लो ट्यूब. दिस इज फ्लो ट्यूब आणि हे त्याचे फ्लो लाईन्स आहे. दिस इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किंवा एरिया म्हणून ए फक्त. ठीक आहे. नंतर त्याच्या पुढे बघा काय, स्टेडी फ्लो. एक्झॅक्टली स्टेडी फ्लो काय, आता याच्यावरून आपण काही डेफिनेशन्स लिहिणार आहे. बघा, बुकमध्ये जसं दिलं थेरॉटिकल पार्ट आहे, त्यामुळे आपल्याला रीड पण करावं लागेल. मेजरेबल प्रॉपर्टी सच ॲज प्रेशर, वेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ॲट अ गिवन पॉइंट. स्टेडी फ्लो काय आहे, द प्रॉपर्टीज लाईक, आपण त्याची थोडी अजून इझी डेफिनेशन करू. स्टेडी फ्लो, इट इज द फ्लो इन विच of the fluid in which the properties like pressure or velocity of fluid at a given point is constant over the time. ठीक आहे. म्हणजे एखादा फ्लो आहे, त्या फ्लो मध्ये समजा स्टेडी फ्लो कशाला म्हणणार आपण, कोणत्या पण पॉइंटला प्रेशर किंवा वेलॉसिटी आणि अजून काही ज्या मेजरेबल क्वांटिटीज असतात ते कॉन्स्टंट असतात त्या पॉइंटला दिलेल्या टाइममध्ये. दॅट इज द स्टेडी फ्लो. ठीक आहे. त्याच्या पुढे बघू आपण, फ्लो लाईन. इट इज द पाथ ऑफ द इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन मुव्हिंग फ्लुइड. पार्ट ऑफ, हे बघा काय, आपल्याला फ्लो लाईन बघायचं आहे. फ्लो लाईन, पाथ ऑफ द, कोणाचा पाथ, इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन अ मुव्हिंग, इंडिव्हिज्युअल particle in a moving fluid. एक फ्लुइड मुव्हिंग मध्ये आहे, त्यातील प्रत्येक एखादा पार्टिकल आहे, त्याचा हा फ्लो, त्या फ्लोचं जे काही डायरेक्शन आहे किंवा त्याचा जो पाथ आहे, दॅट पाथ इज नथिंग बट द फ्लो लाईन. राईट डाऊन दिस. याच्यानंतर आपण पुढच्या डेफिनेशन बघणार आहे. Okay, now next term is streamline flow. स्ट्रीमलाईन फ्लो, याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, स्ट्रीमलाईन फ्लो किंवा नुसतं स्ट्रीमलाईन म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. स्ट्रीमलाईन म्हणजे काय असतं माहिती का, समजा एखाद्या कर्वला, एखाद्या पाथला त्या ठिकाणी जर आपण टँजेंट ड्रॉ केला, त्या टँजेंट गिव्स द
velocity is direction of the particle at that point is nothing but the streamline. बघू आपण एक या ठिकाणी रीड करू. It is the curve whose tangent at any point, it is the curve whose tangent at any point, whose tangent at any point in the flow is in the direction of the velocity of the flow, in the direction of velocity of flow at that point. बघा, इट इज द कर्व whose tangent, ही अशी कर्व आहे ज्या ठिकाणी आपण टँजंट देतो ॲट एनी पॉइंट इन द फ्लो मध्ये कोणत्या पण पॉइंटला आपण जो टँजंट देतोय इन द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी ऑफ फ्लो ॲट दॅट पॉइंट, ते आपल्याला काय देत असतं, वेलॉसिटी ऑफ द फ्लो ॲट दॅट पॉइंट. ठीक आहे, दिस इज अबाउट स्ट्रीमलाईन. त्यानंतर पुढे बघू लॅमिनर फ्लो ऑर द स्ट्रीमलाईन फ्लो. बघा, लॅमिनर फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो. हे फक्त स्ट्रीमलाईन झालं, एक्झॅक्टली काय, ती एक कर्व आहे, टँजंट आहे. आता आपल्याला लॅमिनर फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो काय असतो त्याच्याबद्दल आपल्याला डेफिनेशनमध्ये बघायचं. ठीक आहे, काय दिलंय, इट इज द स्टेडी फ्लो इन विच ॲडजेसंट लेअर ऑफ द फ्लुइड मूव्ह स्मूथली ओव्हर इच अदर. आता याच्यामध्ये काय असतं की लॅमिनर फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो काय, इट इज द स्टेडी फ्लो. त्यांनी स्टार्टिंगच्या वर्डमध्येच दिलंय, इट इज अ स्टेडी फ्लो. आपण लिहूया, इट इज अ स्टेडी फ्लो. इट इज अ स्टेडी फ्लो इन विच ॲडजेसंट लेअर, in which adjacent layer of the fluid मी एक्सप्लेन करतो तुम्हाला, पहिले लिहून घेतो. ॲडजेसंट लेअर ऑफ द फ्लुइड मूव्ह स्मूथली ओव्हर इच अदर. हे सगळे डेफिनेशन्स इम्पॉर्टंट आहे बरं का, लिहून देतोय तुम्हाला. तर बघा, लॅमिनर फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो. स्ट्रीमलाईन म्हणजे काय, स्ट्रीमलाईन इट इज द कर्व ऑर द टँजंट ॲट दॅट पॉइंट ऑफ द कर्व at which the tangent is drawn gives the velocity of the flow at that point. ठीक आहे, आता स्ट्रीमलाईन फ्लो किंवा लॅमिनर फ्लो काय, इट इज द स्टेडी फ्लो. तो एक स्टेडी फ्लो आहे. ठीक आहे, इन विच ॲडजेसंट लेअर, ज्यावेळेस म्हणजे त्याचे लिक्विड फ्लो होताना त्याचे पण लेयर्स असतात, लेयर्सने त्या ठिकाणी फ्लो होत असतो. त्या ठिकाणी जे काय ॲडजेसंट लेअर ऑफ द फ्लुइड मूव्ह स्मूथली, एकमेकांवरतून त्या ठिकाणी ते काय होत असतात, स्मूथली मूव्ह होत असतात ओव्हर इच अदर. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट द लॅमिनर फ्लो ऑर द स्ट्रीमलाईन फ्लो. ठीक आहे, त्याच्यानंतरची डेफिनेशन आपल्याला बघायची, टर्ब्युलंट फ्लो. ओके, टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय, इट इज अ फ्लो ॲट अ very high flow rate so that there is no steady flow at a flow pattern changes continuously. म्हणजे टर्ब्युलंट फ्लो कसा असतो, इट इज द फ्लो विथ हाय फ्लो रेट. इट इज अ फ्लो, तो एक फ्लो आहे विथ व्हेरी हाय किंवा हाय फ्लो रेट म्हटलं तरी चालेल. ज्याचा फ्लो रेट हाय म्हणजे स्पीड जास्त आहे, आणि कसा पण म्हणजे आपण म्हणतो ना, नदीला त्या ठिकाणी समजा पूर आलेला असेल तर त्याचा साध्या संतपणाने नदी वाहत असेल तर लॅमिनर फ्लो. एकदम जोरात पूर आला, टर्ब्युलंट फ्लो. फ्लो रेट व्हेरी एकदम त्या ठिकाणी हाय असतो फ्लो रेट. ठीक आहे, सो दॅट नो स्टेडी फ्लो देर इज, सो दॅट देर इज नो स्टेडी फ्लो.
देर इज नो स्टेडी फ्लो और स्टेडी पॅटर्न्स. स्टेडी पॅटर्न्स म्हणून किंवा काय म्हटलं त्यांनी, फ्लो पॅटर्न चेंजेस कंटिन्युअसली. फ्लो पॅटर्न चेंजेस कंटिन्युअसली. ठीक आहे. या फ्लोमध्ये फ्लो रेट जास्त असतो, स्पीड जास्त असतो, वेलोसिटी जास्त असते आणि त्याचा पॅटर्न जो फ्लोचा आहे तोही चेंज होत असतो कंटिन्युअसली. ठीक आहे. तर हे जे 3 डेफिनेशन आहे व्यवस्थित लिहून घ्या. याच्यानंतर आपण डिफरन्शिएशन बघणार आहे. द डिफरन्स बिटवीन द टर्ब्युलंट फ्लो अँड द स्ट्रीमलाईन फ्लो. एक्झॅक्टली काय काय ते पेपरला विचारतात, इम्पॉर्टंट आहे तो पार्ट. हे लिहून घ्या तुम्ही आधी. ओके ओके. आता आपण या ठिकाणी बुकमध्ये जसं त्यांनी डिफरन्शिएशन दिलेलं आहे बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो, आपण लिहूया इथे. ठीक आहे. चला फर्स्ट पॉईंट बघूया. या ठिकाणी काय दिलेलं आहे, इट इज द स्मूथ फ्लो, इट इज द स्मूथ फ्लो ऑफ द फ्लुइड. आणि या साईडला काय, इररेग्युलर अँड अनस्टेडी. दिस इज स्मूथ अँड स्टेडी म्हणू आपण. स्मूथ अँड स्टेडी फ्लो. हिअर इट इज, दिस इज irregular and unsteady फ्लो. जेवढा आपल्याला याची लँग्वेज इझी करता येईल तेवढी इझी करूया. ठीक आहे. सेकंड, म्हणजे नोट्स काढणं म्हणजे काय असतं लक्षात घ्या. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल किंवा काय, नोट्स काढायचे म्हणजे काय, जे त्यांनी बुकमध्ये दिलेले आहे त्याला किती इझी लँग्वेजमध्ये तुम्हाला करता येत आहे, शॉर्टमध्ये करता येत आहे आणि फक्त तो पॉईंट रिप्रेझेंट झाला पाहिजे. लक्षात घ्या. आपल्याला एकदम त्या ठिकाणी फापट पसारा सांगत नाही बसायचे, त्याचं एकदम कुंडली नाही काढायची सगळ्या गोष्टींची. हा पॉईंट आहे, हा काय स्मूथ आणि स्टेडी, हा स्मूथ आणि स्टेडी नाही, इररेग्युलर आणि अनस्टेडी. झालं डिफरन्स. ठीक आहे. द वेलॉसिटी इज लेस दॅन क्रिटिकल व्हॅल्यू. वेलॉसिटी इज लेस दॅन क्रिटिकल व्हॅल्यू. Velocity is greater than critical value. नंबर 3 बघा या ठिकाणी. नंबर 3 काय, velocity of the fluid is constant at a given point. हे बघा, क्रिटिकल म्हणजे काय, एक क्रिटिकल एक सर्टन वेलॉसिटी, त्या वेलॉसिटीच्या खाली असलं तर फ्लो कसा राहतो, स्टेडी राहतो. अजून दुसरी गोष्ट स्मूथ राहतो. त्या वेलॉसिटीपेक्षा जास्त झालं तर तो अनस्टेडी आणि इररेग्युलर होऊन जातो. दॅट वेलॉसिटी इज नथिंग बट द क्रिटिकल व्हॅल्यू ऑफ द वेलॉसिटी. ठीक आहे. नंतर आपण या ठिकाणी बघतोय इन दिस वेलॉसिटी ऑफ फ्लुइड, velocity of fluid is constant at given point. दिलेल्या पॉइंटला वेलॉसिटी कशी राहते, कॉन्स्टंट असते. कोणत्या पण पॉईंटला, एका ठिकाणी 40 असेल आणि दुसऱ्या ठिकाणी 30 आहे तर इथं 40च राहणार. तो पॉईंट पुढे जाऊन तिथे गेला तर त्याची वेलॉसिटी तिथं 30 होणार. इथे 40 इथं 30. पण हे जे 2 पॉईंट आहे इथं कोणते पण त्या ठिकाणी मॉलिक्युल्स उद्या वॉटर मॉलिक्युल्स, फ्लुइडचे मॉलिक्युल्स, तर त्या ठिकाणी तेवढीच वेलॉसिटी रिप्रेझेंट करणार. दिस इज नथिंग बट द स्ट्रीमलाईन फ्लो. ओके. बट इन द टर्ब्युलंट फ्लो द velocity is not constant at a given point of a fluid चे इथला नसेल. नंबर 4 बघूया या ठिकाणी. पुढे काय दिलेलं आहे बघा, 2 streamlines can never intersect. 2 streamlines never इंटरसेक्ट. एकमेकांना ते कधीच इंटरसेक्ट करत नाही. 2 स्ट्रीमलाईन फ्लो असतील ते नेवर इंटरसेक्ट इच अदर.
ठीक आहे. टर्ब्युलंट फ्लोमध्ये काय होतं बघा, इन अ टर्ब्युलंट फ्लो ॲट सम पॉईंट्स द फ्लुइड मे हॅव रोटेशनल मोशन, म्हणजे फ्लुइडला पुढे जो तुम्हाला सांगितलं नदीमध्ये आलेला पूर, ते रोटेशनल मोशन येऊन जातं, त्यामुळे त्या ठिकाणी ते मिक्सअप होत असतात लेयर्स. ठीक आहे. मग ॲट सम पॉईंट्स फ्लो गेट्स rotational motion, so it gets mixed. ठीक आहे. नंतर नंबर 5 बघू, 5th पॉईंट बघूया या ठिकाणी काय दिलेलं आहे त्यांनी. आय थिंक 4 झालेले, एक कोणता तरी राहिला आपला. One, two, three, four. A smooth and steady flow, velocity is less than critical point, never intersect, आणि अजून एक कोणता तरी राहिलेला आहे. Okay, yes, last one. The streamlined flow over the plane surface can assume to be divided into number of planes. म्हणजे streamlined flow can be divided into number of planes. Streamlined flow can be divided into number of planes. टर्ब्युलंट फ्लो कसा असतो, तो फास्ट असतो, त्याला रेट जो आहे, फ्लो रेट जो आहे तो हाय असतो, याचा फ्लो रेट कमी असतो. आपण तो पण लिहू बघा. टर्ब्युलंट फ्लो कॅनॉट बी डिवायडेड into number of planes. नंबर 6 बघा या ठिकाणी. दिस इज द फ्लो रेट इज लो as compared to turbulent flow. Here flow rate is high as compared to which one? Streamlined flow. या ठिकाणी पाण्याचा स्पीड कमी असतो, इकडे पाण्याचा स्पीड जास्त असतो. फ्लुइडचा स्पीड कमी, फ्लुइडचा स्पीड जास्त, एक प्रकारे. मग त्याला बोलताना काय म्हणणार की फ्लो रेट कमी, फ्लो रेट जास्त, दॅट्स इट, बाकी काही नाही. दिस इज ऑल अबाउट द डिफरन्शिएट बिटवीन द स्ट्रीमलाईन अँड टर्ब्युलंट फ्लो. आज मोस्टली आपण थेरॉटिकल पार्टच बघितलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा पार्ट बघणार आहे. आज इथं आपण थांबतोय. हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय बाय.